आजची कथा सांगायला गेली तर घरात मी त्या दिवशी एकटीच होते आणि माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता. म्हणून मी घरामध्ये सर्व कपडे काढून झोपले होते. त्या दिवशी अचानक घरात चोर शिरला आणि त्या चोराने माझा फायदा घेतला आणि माझी लाख मोलाची दौलत लुटून घेतली. खेडेगावातलीच होते मी, पण नवऱ्याच्या नोकरीसाठी मला शहरात येऊन राहावं लागलं. शहरात येऊन 1 वर्ष पूर्ण झाला होता. मी दिसायला खूपच सुंदर होते आणि मला नटून-थटून राहायचा खूप नाद होता. त्यामुळे आमच्या गल्लीतील सर्वच पोरांच्या नजरा माझ्यावरती भिरभिर फिरायच्या. माझा नवरा मला खूप वेळा समजून सांगायचा की अशा पोरांच्या कधी नादी लागायचं नाही, कारण माझा नवरा दिसायला थोडा माझ्यापेक्षा डावा होता. आपली बायको कोणच्यातरी दुसऱ्याच्या नादी लागेल हा त्याच्या मनामध्ये खूपच डाऊट होता. मग मला नवऱ्याचा पण कधी-कधी खूपच राग यायचा. पण तो नेहमी माझ्यावर शक घ्यायचा आणि ते साहजिकच पण होतं, कारण घरामध्ये मी आणि माझा नवरा दोघेच राहायचो. माझं घर हे एकदम वर म्हणजे 3ऱ्या मजल्यावर होतं आणि आम्ही राहायला अपार्टमेंटमध्ये राहत होतो. अपार्टमेंटमध्ये खूप खोल्या होत्या आणि आमची खोली ही सर्वात वर होती. त्यामुळे माझ्या आजूबाजूला राहण्यासाठी 1-2च फॅमिली होत्या. मी सहसा तर वरून शक्यतो खाली येत नव्हते. पण बाल्कनीत आल्यावर ती मला पूर्ण गल्लीमध्ये चाललेलं शो दिसायचं आणि तेव्हाच पोरांची लाईन लागायची. लाईन मारायला सगळेच तयार असायचे आणि मलाही ते छान वाटायचं. पण माझ्या मनामध्ये आजपर्यंत असं कधीही आलं नाही. तेवढ्यापुरतं पाहायचं आणि डोळ्यांचे सुख घ्यायचे, एवढाच. यापुढे मी कधीही विचार केला नव्हता. माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी घरामधून कधी-कधी बाहेरगावी जायचा आणि मी घरी एकटीच राहायचे. माझं घर वरती असल्यामुळे माझी जास्तीची ओळख आणि कोणासोबत जास्तीचे बोलणे मी ठेवत नव्हते. नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला की मला घरात एकटीला झोपच यायची नाही. त्यामुळे मी फोनवरती बोलून माझी करमणूक करायची. माझी गावाकडची एक मैत्रीण होती, रुपाली. ती खूपच अलग टाईपची मुलगी होती. खूपच विचित्र असे विचार तिच्या डोक्यात यायचे. कधी-कधी तर मलाच खूप भीती वाटायची की आत्ता ही काय डोक्यात शिजवत असेल म्हणून. तिने लग्नाच्या अगोदर तरी खूप जणांना तिने आपल्या स्वर्गाचं दर्शन दिले होते आणि ते माझ्या मागे सुद्धा खूप वेळा लागत होती की तू तर वेडीच आहे. माझ्यापेक्षा सुंदर असून सुद्धा तुझा काहीच फायदा नाही. मी ज्याच्याकडे सुद्धा बोट करेन तो 5 मिनिटांमध्ये माझ्यासमोर हजर होतो आणि तुला 5 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत. एवढी कशी तू जुन्या विचारांची आहे? आजकालची दुनिया कुठे गेली पहा. शहरामधल्या मुली तरी दिवसभरात किती मुलांसोबत फिरतात. आपण तरी खेडेगावातले आहोत आणि 1-2घा सोबत गेलो तर काय बापाचे बिघडणार आहे का? उद्या करायचं ते आजच करायचं आणि लग्न झाल्यावर तुला नवरा काही कुठे मोकळे फिरून देणार नाही. पण पण एकदा का लग्न झालं की नवऱ्याच्या मनावरच फिरावं लागेल. तुझं मन, भावना त्या नवऱ्याला नंतर काही पण सांगता येणार नाहीत. जे जगायचं ते लग्न होण्याच्या अगोदरच आहे. तू तर खरंच बाई वेडी आहे, असं तिने मला कित्येक वेळा म्हणाले आहे. पण मी कधीही त्या गोष्टीचा विचार केला नव्हता. मी तिला सतत म्हणायचो, मला नाही जमणार असं, तू कसं एवढ्या पोरांना हँडल करते. मला नवलच वाटायचं. तिला जर कोणत्या मुलांना भेटायचं असेल तर ती नेहमी मलाच घेऊन जायची. कारण रुपालीची आणि माझी मैत्री खूप घट्ट होती. रुपालीच्या समोर मला कित्येक मुलांनी प्रपोजसुद्धा केलेला. पण मी कुणालाही लग्नाच्या अगोदर होकार दिला नव्हता. कारण लग्नाच्या अगोदर माझी प्रॉपर्टी कुणाच्याही हातात मला द्यायची नव्हती. माझ्या प्रॉपर्टीचा अधिकार फक्त आणि फक्त माझा नवऱ्याचाच आहे आणि मी माझ्या नवऱ्याला देणार हे माझी अगोदरपासूनच मानसिकता होती.
नंतर काही दिवसांमध्ये रुपालीचंही लग्न झालं आणि रुपालीच्या जसा मनामध्ये मुलगा होता तसाच तिने मुलगा निवडला. कारण मी माझ्या आई वडिलांच्या मनावर लग्न केले होते. मला त्यांचं मन दुखवायचं नव्हतं असा विचार मी केला होता. आई वडील ज्या मुलाशी लग्न कर म्हणतील त्याच मुलासोबत मी लग्न केलं. कधीही त्यांच्या पुढे सुद्धा शब्द केला नाही. पण रुपालीने स्वतःच्या मनावर मुलगा निवडला आणि ती आज खूपच सुखी पण आहे. पण जेव्हा आपण रुपालीचा फोन येतो त्यावेळेस ती माझ्यासोबत खूप थट्टा मस्करी करायची. तू तर लग्नाच्या अगोदर कसलाही एन्जॉय केलेला नाही. तुझी प्रॉपर्टी कोणाला दाखवली सुद्धा नाही आणि आज बघ तुला कसा नवरा ढेबरा मिळाला आहे. पण तिच्या बोलण्याचा मला कसलाही राग येत नव्हता. कारण ती काही खोटं बोलतही नव्हती. म्हणावं तसं माझा नवराही सुंदर नव्हताच. पण त्याचं जे पण सौंदर्य आहे त्यात मी समाधानी होतेच. पण मनामध्ये कुठेतरी एखादी खंत राहूनच जाते. असंच एखाद्या दिवशी घडलं. रुपाली माझ्या घरी आली होती. तिने नवऱ्याला खोटे सांगितले की ती माझ्याकडे 2 दिवस राहणार आहे. पण ती माझ्याकडे आली नाही. खरं तिला फक्त नवऱ्याला दाखवायचं होतं की ती माझ्या इथे आहे. तिने नवऱ्याला व्हिडिओ कॉल करून दाखवला की मी स्वातीजवळच आहे. कारण ती आता एका मुलासोबत 2 दिवसांसाठी फिरायला जाणार होती. माझा नवरा निघून गेला आणि नंतर रुपाली सुद्धा तिच्या मित्रासोबत 2 दिवसांसाठी म्हणून बाहेरगावी निघून गेली. आता मी त्या दिवशी रात्रीचे 10 वाजत होते. टीव्ही वरती मस्त पिक्चर लागला होता. तो मी पाहत बसले होते. दरवाजा पुढेच केला होता आणि बघता बघता मला कधी डोळा लागला मला काही समजलं नाही. मला रात्रीचे 1च्या दरम्यान जाग आली. मला काहीतरी पडलेलं आवाज ऐकायला आलं. तसेच घरात कोणीतरी आलंय म्हणून भास सुद्धा झाला होता. मी काय पडलं म्हणून पटकन जागी झाले आणि पाहते तर माझा दरवाजा उघडा होता. मी जाऊन दरवाजा बंद केला. उन्हाळ्याचे दिवस होते. मला गरमी खूप होऊ लागली होती आणि आता घरात कोणीही नाही. म्हणून मी साडी काढून फेकून दिली आणि वर जम्पर सुद्धा नव्हते. ते सुद्धा काढून फेकून दिले. मला खूपच गरम होत होतं आणि नवऱ्याची सुद्धा खूप आठवण येत होती. कारण घरामध्ये मला आता पाहणारं कोणीही नव्हतं. म्हणून मी माझे सगळे कपडे काढून टाकले होते. मग मी तशीच थोडा वेळ टीव्ही पाहत राहिली. कारण मला झोप येतच होती. आणि बघता बघता मला झोप लागली. थोड्या वेळाने परत मला असं जाणवू लागलं की माझ्या पायांना कोणीतरी स्पर्श करत आहे. पण मी गाढ झोपेत असल्यामुळे माझा डोळा काही केल्याने उघडत नव्हता आणि मला आता खूपच विचित्र वाटू लागले. म्हणून मी पटकन डोळा उघडला तर माझ्या फडक्याच्या मध्ये तोंड घालून कोणीतरी माझ्या आईला स्पर्श करत असलेले जाणवलं. मग ताडकन उठले. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता आणि तो म्हणाला, "तू जर आरडाओरडा केला तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल." आणि त्याच्या या भीतीने मी शांत बसले. मला एवढे सुद्धा कळाले नाही मी त्याच्यासमोर कोणत्या अवस्थेमध्ये उभे आहे. माझे हातपाय थरथर कापू लागले होते. त्याने घरात काही सापडतं आहे का म्हणून शोध घेतला होता. पण त्याला घरात चोरी करण्यासाठी अशी कोणतीही वस्तू सापडली नाही आणि त्याला जाताना माझ्या रूपाचा खजिना दिसला. तो म्हणाला, "मला गुपचूप काय करायचं ते करू दे. तू जर आरडाओरडा केलं तर बघ." म्हणून तो माझ्या जवळ आला. त्याने मला त्याची भीती दाखवली. त्याला माझं सौंदर्य पाहून त्याला काहीच राहवत नव्हतं. त्याला माझ्यावर कधी एकदाची येईल आणि कधी एकदाची माझी प्रॉपर्टी पाहून असं झालं होतं. तो तसा जवळ आला तसं माझे हृदयाचे ठोके वाढू लागले. त्याने मी त्याच्या त्या धमकीच्या भीतीने त्याला सर्वस्व अर्पण करून दिले. त्याला आता बघण्यासारखे तरी काही राहिले नव्हते आणि
त्याला जे हवे होते त्याने त्या रात्रभर माझ्याकडून सर्व करून घेतले. त्याच्या इशाऱ्यावर मला त्याने रात्रभर नाचवले. तो सांगेल तसे मी करू लागले होते. त्याने मला सकाळी 6 वाजेपर्यंत कसलाही डोळा लागू दिला नाही आणि मलाही ते छान वाटू लागलं होतं. आणि तो खूप रागाने माझ्यावर चढत होता. माझ्या नवऱ्याने आजपर्यंत माझ्या पुढे राग कधीच काढला नाही. तो मला शिव्या देऊन बोलत होता. ते मला खूप छान वाटत होते. मलाही असं घेऊन खूप दिवस झाले होते. त्या दिवशी खरंच खूप आनंदसुद्धा घेतले. पण नंतर मला समजले की तो चोर नसून माझ्या मैत्रिणी रुपालीने पाठवलेला एक मुलगा होता. तिला माझ्यावर खूप काही दया आली म्हणून तिने माझ्यासाठी तो मुलगा पाठवला होता. हे मला नंतर तिने सांगितले. तुला मला घरात एकटे असलेले पाहून राहवले नाही. शेवटी रुपालीने मला तिच्या जाळ्यात उठवून घेतले. मित्रांनो, तुम्हाला जर आजची कथा कशी वाटली हे नक्की सांगा. तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.